नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि मी पुष्कर, तुमचा ऍडमिशन काउन्सिलर, तुम्हाला सांगणार आहे सीएस घ्यायचं, आयटी घ्यायचं की काय घ्यायचं। बरेचसे मुलं आता सध्याला सीएस आयटी मध्ये फार कन्फ्यूज आहेत आणि पॅरेंट्स लोकांसाठी सुद्धा हा व्हिडिओ फार महत्त्वाचा ठरणार आहे। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, ज्यामध्ये तुम्हाला डेली काय सीईटी सेल कडून अपडेट्स येत असतील, काउन्सिलिंग रिगार्डिंग काही इन्फॉर्मेशन असेल ती आम्ही तुम्हाला सर्व त्यामध्ये टाकत राहू। काउन्सिलिंग ही जी बॅच आहे ही फक्त लिमिटेड स्टुडंट्ससाठी आहे। यात तुम्हाला सीओईपी व व्हीजीटीआयच्या स्टुडंट्स कडनं काउन्सिलिंग मिळणार आहे, जे की एमएसटी सीईटी चे टॉपर होते। 1-to-1 पर्सनलाइज गायडन्स सुद्धा मिळणार आहे। ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे। चला तर मग सुरू करूया। सीएस आणि आयटी कुठल्या मुलांनी घेतलं पाहिजे व कुठल्या मुलांसाठी हा डिसिजन रिस्की ठरू शकतो ते सुद्धा आपण सर्व या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता सगळे मुलं काय म्हणतात की दादा, माझ्या शेजारच्या आंटींच्या मुलांनी सीएस घेतलं, बाजूच्या मावशींच्या मुलींनी सीएस घेतलं, म्हणून मला पण सीएस घ्यायचं। माझ्या एका नातेवाईकाला 24 लाखाचं पॅकेज भेटलं, म्हणून मी पण सीएस घेतोय। पण तुम्ही सीएस घ्या, सीएस ब्रांच चुकीची नाही असं मी म्हणणार नाही, पण कुठल्या कंडिशन मध्ये तुम्ही सीएस घेतलं पाहिजे, कुठल्या कंडिशन मध्ये तुम्ही आयटी घेतलं पाहिजे व कुठल्या कंडिशन मध्ये तुमची ब्रांच सॅक्रिफाईस करण्याची तयारी पाहिजे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता काही प्रकारची मुलं असतात ज्यांना पर्सेंटाईल थोडी कमी असतात, 70-80च्या दरम्यान जरी त्यांना पर्सेंटाईल असले तरी ते पुण्यासारख्या सिटीमध्ये त्यांना सीएस पाहिजे असतं, मुंबई सारख्या सिटीमध्ये त्यांना सीएस पाहिजे असतं। आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये नसाल तर मग तुम्हाला सीएस भेटणार नाही। जर ओपनचे विद्यार्थी असाल तरी सुद्धा मागच्या वर्षीचं पुण्याचं सीएस जे आहे ते 85 ते 86च्या दरम्यान क्लोज झालेलं तुम्हाला दिसेल। पण लोअर कॉलेजला सीएस घेणं आणि जर टियर 2 कॉलेज, टियर 1 कॉलेजला कोर ब्रांच घेणं, तर यामध्ये फरक काय असणार व आम्हाला कुठलं बेनिफिशियल ठरणार ते सुद्धा मी तुम्हाला आता पुढे सांगतो। आता सीएस कुठल्या मुलांनी घ्यायचं, पहिले तर आपण एक गोष्ट समजून घेऊया की सीएस मध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर तुमचं एकतर मॅथ परफेक्ट पाहिजे। बरेचशी मुलं काय करतात, सीएस घेतात पण तुमचं मॅथ जर परफेक्ट नसेल तर मग तुमचा कोडिंग मधला इंटरेस्ट चालला जातो आणि तुम्ही समहाऊ इंजिनिअरिंग फक्त डिग्री कंप्लीट करायची आहे म्हणून अशा पद्धतीने तुम्ही कॉलेजकडे बघू लागतात आणि मग मात्र तुम्हाला तुमच्या स्किल्स डेव्हलप होत नाही व तुम्हाला प्लेसमेंट भेटत नाही। ही सुद्धा सीएस ची डार्क रियालिटी आहे। रिसेशन सध्याला चालू आहे, त्यामुळे सीएस जसं तुम्हाला दिसतं की 25 लाखाचं पॅकेज गेलं, 40 लाखाचं पॅकेज गेलं, पण एक बाजू तुम्ही ही सुद्धा समजून घ्या की 90% मुलं हे प्रत्येक कॉलेजमधून सीएस व आयटी चे अनप्लेस्ड राहतात। फक्त 10% मुलांच्या जर प्लेसमेंट होत असतील तर 90% मुलं यांना प्लेसमेंट भेटत नाही। त्याच्या मागचं कारण काय असतं, एकतर आपण कॉलेज घ्यायची की ब्रांच घ्यायची हा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल। पण सध्याला सीएस आणि आयटीचा हा जो ट्रेंड चालू आहे त्यामध्ये फक्त ज्या मुलांना जर चांगले पर्सेंटाईल असेल आणि टियर 2 कॉलेज किंवा टियर 1 कॉलेज मिळत असेल तर अशा मुलांनी सीएस घेणं कधीही बेनिफिशियल असतं। जर टियर 3 कॉलेजमध्ये तुम्ही जर सीएस घेत असाल, त्याच बदल्यात तुम्हाला मेकॅनिकल, सिव्हिल व इलेक्ट्रॉनिक्स सारख्या ब्रांचेस, इलेक्ट्रिकल सारख्या ब्रांचेस जर टियर 1 कॉलेजमध्ये भेटत असेल तर तुम्ही कधी सुद्धा कोर ब्रांचेस पेपर केल्या पाहिजे। याचं उत्तम उदाहरण तुम्हाला सांगतो। एक 2 ते 3 वर्षांपूर्वी एका मुलाचा आम्हाला कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की तो पिंपरीला मेकॅनिकलला होता आणि त्यांनी 24 लाखाचं पॅकेज काढलं, हालाकी त्याला 40 पर्सेंटाईल होते। असं नाही, मेकॅनिकल, सिव्हिल व इलेक्ट्रिकलची मुलं सुद्धा सीएस मध्ये चांगल्या प्लेसमेंट घेऊन जातात। त्याच्या मागचं कारण फक्त कॉलेज चांगलं पाहिजे। जर तुम्ही टियर 3 कॉलेजमध्ये जर सीएस घेतलं तर तिथं ऑब्व्हियसली प्लेसमेंटला कंपन्या येणार नाही आणि ज्यावेळेस प्लेसमेंटला कंपन्या येत नाही तर तुमच्याकडे ऑप्शन्स नसतात। परिणामी तुम्ही जर टियर 1 किंवा टियर 2 कॉलेजमध्ये जर तुम्हाला कोर ब्रांच भेटत असेल तर कधीही कोर ब्रांच प्रेफर केली पाहिजे। तिथून तुम्ही सीएस आयटीच्या एक्स्ट्रा स्किल्स शिकू शकतात, ऑनलाईन तुम्ही कोर्स करू शकतात आणि तुम्ही सीएस आयटीच्या प्लेसमेंटला बसू शकतात आणि तिथून सुद्धा तुम्ही सीएसच्या प्लेसमेंट काढू शकतात। त्यामुळे असं डोक्यात घेऊ नका, जर तुम्ही मेकॅनिकलचे असाल, तुम्ही सिव्हिलचे असाल व इलेक्ट्रिकलचे असाल तर तुम्हाला सीएस मध्ये प्लेसमेंट घेता येणार नाही आणि मला 24-25 लाखाचं पॅकेज काढता येणार नाही, तर हे सगळं खोटं आहे। तुम्ही मेकॅनिकलचे असाल, आयटीचे, सिव्हिलचे असाल, इलेक्ट्रिकलचे असाल, इलेक्ट्रॉनिक्सचे असाल, ईएनटीसीचे असाल, इन्स्ट्रुमेंटेशनचे असाल, कुठल्याही ब्रांचच्या मुलाला सीएस आयटी मध्ये प्लेसमेंट घेता येते, पण सीएस आयटीच्या मुलांना कोर ब्रांचेसच्या प्लेसमेंट घेता येत नाही।
त्यामुळे आपल्याला कॉलेज कुठलं भेटतंय त्यानुसार आपल्याला सीएस घ्यायचं की आयटी घ्यायचं हे ठरवायचं असतं. आपल्या नातेवाईकाच्या मुलांनी सीएस घेतलं आणि त्याला 40 लाखाचं पॅकेज गेलं, आपल्या नातेवाईकाच्या मुलींनी सीएस घेतलं आणि तिला 80 लाखाचं पॅकेज गेलं, हे बघून जर तुम्ही सीएस आणि आयटी घेत असाल तर फॉर शुअर तुम्हाला भविष्यात प्रॉब्लेम येणार. त्यामुळे आपल्याला जर कॉलेज कुठलं घ्यायचं, आता प्रायव्हेट घ्यायचं, काही मुलं काय करतात की पर्सेंटाईल कमी असतात, सीएस चांगल्या कॉलेजला मिळत नाही, त्यामुळे तुम्ही प्रायव्हेट कॉलेजला स्विच होतात. पण प्रायव्हेट कॉलेजची सुद्धा एक डार्क रियालिटी असते की तिथं खूप सारे मुलांचे ऍडमिशन झालेले असतात. जवळपास 1,500-2,000 हजार मुलांची एक बॅच असते आणि त्यावेळेस प्लेसमेंटला फार मोठी कॉम्पिटिशन वाढते. प्रायव्हेट कॉलेजेस तुम्हाला प्लेसमेंटचा जो डेटा आहे तो कुणीही व्हेरीफाय केलेला नसतो, त्यामुळे ते काहीही प्लेसमेंटचा डेटा दाखवतात आणि आमचे मुलं एवढे प्लेस झाले असं सांगतात. त्यामुळे तुम्ही प्रायव्हेट कॉलेजला जर ऍडमिशन घेत असाल तर तिथल्या सिनियरला विचारून घ्या किंवा तुमचा जो काउन्सिलर असेल, आमची टीम असेल तर तुम्हाला योग्य पद्धतीचा सल्ला देईल. त्यामुळे सीएस कुठल्या मुलांनी घ्यायचं, आयटी कुठल्या मुलांनी घ्यायचं, म्हणजे टेक ब्रांचेस व कोर ब्रांचेस कुठल्या मुलांनी घ्यायचं हे मात्र पर्सेंटाईलवर डिपेंड असतं. आणि तेच जर तुम्ही कन्फ्युज असाल की दादा माझे पर्सेंटाईल हे, आता मी कसं ओळखू मला टियर 3 लेवलचं कॉलेज भेटते की टियर 2 लेवलचं कॉलेज भेटते की टियर 1 लेवलचं कॉलेज भेटते, तर हे सर्व तुम्हाला सांगणार आहे आमची काउन्सिलिंगची टीम, ज्यामध्ये मी स्वतः तुमच्याशी 1-to-1 सेशन तुम्हाला देणार आहे. तुमचे काय डाऊट आहे, कुठलं कॉलेज तुम्हाला भेटू शकतं, कुठला डिसिजन तुमच्यासाठी बेटर राहील, प्लेसमेंटसाठी तुम्ही आतापासून कशी तयारी केली पाहिजे, हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या ऍपच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ऍप डाउनलोड करायला विसरू नका. त्यात तुम्हाला काउन्सिलिंगच्या 3 डिफरंट बॅचेस दिसतील, त्यापैकी एक जर तुम्हाला कुठली आवडेल ती तुम्ही घेऊ शकतात, माझ्याशी कनेक्ट होऊ शकतात. स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्या थ्रू सुद्धा तुम्ही माझ्याशी कनेक्ट होऊ शकतात. आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. सीएसआयटी घ्यायचं नाही की घ्यायचं की कुठल्या मुलांनी घ्यायचं यात तुम्ही अजून सुद्धा कन्फ्युज असाल तर तुम्ही स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर मला मेसेज करा, व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुमचा कॉल शेड्यूल करेल आणि तुम्हाला योग्य ते गायडन्स देण्यात येईल. थँक्यू.